महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा अपडेट एकदम महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे आणि जे विद्यार्थी वाट बघत आहे अप्रेंटिसशिपची, तेही बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी खास आजचा अपडेट आहे. आता तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या मित्र मंडळीमध्ये जर कोणी ITI झालेलं असेल, आवर्जून तर हा व्हिडिओ त्यांच्याशी काय करा, शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. आता नेमकं अप्रेंटिसशिप कुठचं आहे, तर अप्रेंटिसशिप आहे महावितरणमधलं अप्रेंटिसशिप आहे. त्याच्यासाठी पात्रता आहे ITI, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ITI झाला, पण त्याच्यातही काय की इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा या तीनच स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ही अप्रेंटिसशिप आहे. एकूण जर जागा बघितल्या तर 100 जागा आहे. आता नेमका कोणाची किती ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि लोकेशन जर बघितलं, बीड आणि अंबाजोगाई विभाग आणि फक्त बीड जिल्ह्यातील विद्यार्थी जिथे काय पात्र आहे. आता तुम्हाला याची डिटेल मेन ॲडव्हर्टाईज आहे, ती जर तुम्हाला बघायची असेल तर आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी आपण टाकून ठेवलेलं आहे आणि सर्व डिटेल पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट मिळत असते, त्याला जॉईन करून ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता नेमकं काय दिलेलं आहे ते आपण एकदम सविस्तरपणे जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेवढे तुमच्याशी शेअर करतो. आता बघा, सर्वात महत्त्वाचं अप्रेंटिसशिप कधीची आहे, तर ही आहे 26 आणि 27 या कालावधी असते ना, सुरू आणि शेवट. तर या कालावधीसाठी अप्रेंटिसशिप आहे. त्याच्यामध्ये ट्रेड बी सांगितलं, कोपाच्या किती जागा आहे, तर 20 जागा कोपाच्या आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीजतंत्रीच्या 40 जागा आहे आणि तारतंत्री म्हणजेच त्याला वायर म्हणतो आपण, त्याच्या किती आहे, 40 जागा. म्हणजे अशा एकूण जर बघितल्या 100 जागा. मग यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे, तुमचं NCVT नवी दिल्लीचं तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. NCVTचं SCVT चालणार नाही, NCVT हवं. सोबतच तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे. आता 10+2 बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की काय सर 12वी काय नाही, 12वी नाही, 10+2 म्हणजेच 10वी प्लस 2 वर्षाचा ITI, असं 10+2 त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा, एकूण पदे आहे 100, जे आत्ताच आपण टोटल मारली. फक्त यांनी थोडासा नवीन उपक्रम केला. आता महावितरणचं कामच आहे नवीन उपक्रम करायचे, नवीन शोध लावायचे, ते त्यांचं कामच आहे. त्या एवढ्या अप्रेंटिसशिपमध्ये यांनी थोडंसं काहीतरी वेगळं केल्यासारखं दिसत आहे. काय वेगळं आहे सांगतो मी. बघा, लोकेशन दिलेलं आहे बीड व अंबाजोगाई विभाग. आता महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची कॉन्सन्ट्रेशन आहे का की 8/1/2026. बघा, लक्षात घ्या, 8 जानेवारी ते 9 जानेवारी, म्हणजे आता ॲक्च्युली 2च दिवस झाले, ते म्हणण्यापेक्षा 2च दिवस झाले. 8 आणि 9 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज सादर करायचा आहे. या कालावधीमध्ये ज्यांनी अर्ज सादर करणार त्याला कन्सिडर केलं जाणार, त्याच्यानंतरचे अर्ज कन्सिडर केले जाणार नाही, म्हणजे ते ग्राह्य पकडले जाणार नाही. आता याच्यात सर्वात महत्त्वाची एक टीप आहे की बीड जिल्ह्यातील उमेदवारांकरिता मर्यादित आहे. म्हणजेच इथे फक्त घेतले जाणार बीड जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहे, म्हणजे जे रहिवाशी आहे बीड जिल्ह्याचे, त्यांना. त्याच्यासाठी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढून ठेवावं लागेल. समोर अटी व शर्ती. आता बघा, शैक्षणिक पात्रता पहिले बघून घेऊ. पात्रता तुम्हाला काय दिलेलं आहे, मी आत्ताच सांगितलं की माध्यमिक शालांत परीक्षा पास असले पाहिजे, त्याला आपण SSC म्हणतो, म्हणजे त्याला 10वी म्हणतो. सोबतच NCVT नवी दिल्लीचं तुमचं काय झालेलं पाहिजे, ITI झालेलं पाहिजे. कोणत्या ट्रेडमध्ये, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि हे कोपा लिहायचं विसरलेत, मी लिहून टाकलं. ठीक आहे. या 3 ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे, मग प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो. ठीक आहे. त्याच्यानंतर अटी व शर्ती. कोणत्या अटी व शर्ती आहे, सर्वात पहिली शर्त की बीड जिल्ह्यातीलच रहिवासी असला पाहिजे, म्हणजे तुम्ही बीड जिल्ह्यातलेच रहिवासी असले पाहिजे, बरोबर आहे, पहिली अट. दुसरी की तुमचं वय 18 वर्ष असलं पाहिजे, कमीत कमी पूर्ण. आता कसं आहे, ॲक्च्युली जास्तीत जास्त यांनी दिलेलं नाही आहे, 30 वर्ष असते आणि कॅटेगरीवाल्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा असते, पण यांनी किमान दिलेलं आहे, कमाल दिलेलं नाही आहे. असो, काय हरकत नाही, 18 वर्ष पूर्ण पाहिजे. आता त्यानंतर आता करायचं काय तुम्हाला सांगतो. 8 व 9 2 दिवस तुम्हाला दिलेला आहे, 8 किंवा 9, म्हणजे जेव्हा तुम्ही पोहोचू शकता तेव्हा. 8 किंवा 9 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी कोण्या एका दिवशी सकाळी 11 ते 4च्या दरम्यान जे मेन हे आहे आपलं सबस्टेशन नाही म्हणता येईल, मेन जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जायचं आहे. पत्ता मी तुम्हाला समोर सांगतो. 11 ते 4च्या दरम्यान या 2 पैकी एका दिवशी. सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्र यांची छायांकित प्रत. ठीक आहे. छायांकित म्हणजे झेरॉक्स मारलेली. आता एक न नेता 2 बंच
तुमचे घेऊन जायचे पूर्ण. आता तुम्ही म्हणाल सर नेमकं काय, तुम्ही जे काही शिकले आहे ते सर्व घेऊन जा. ओरिजिनल न्यायची त्यांनी मागितलं नाही आहे किंवा ओरिजिनलचा काही उल्लेख केला नाही, पण जे डॉक्युमेंट ओरिजिनल आहे ते सोबत ठेवायचे. प्रत्येक डॉक्युमेंट ओरिजिनलची गरज नाही, कारण त्यांनी काही आपल्याला मागितलेले नाही आहे. सोबत छायांकित प्रत सर्वांची झेरॉक्स. आता पुन्हा काय काय लागणार त्याच्या व्यतिरिक्त, इयत्ता 10वीची गुणपत्रिक म्हणजे 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद, त्याला आपण काय म्हणतो डिप्लोमा म्हणतो. तसंच सेम टू सेम ITIची तुमचं गुणपत्रक आणि सनद, सनद म्हणजे त्याला डिप्लोमा म्हणतो, आणि मार्कशीट आपल्या पूर्ण मार्कशीट घेऊन जायच्या जेवढ्या तेवढ्या पूर्ण झेरॉक्स करून. तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर जात प्रमाणपत्र, आधार कार्ड तुमचं, आणि सर्वात महत्त्वाचं आहे रहिवासी प्रमाणपत्र, की तुमच्याकडे रहिवासी असलं पाहिजे बीड जिल्ह्याचं. कुठचं असलं पाहिजे, बीड जिल्ह्याचं, म्हणजे तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत आहे तिथं सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन प्रत. ठीक आहे, आता बघा हे पुन्हा महत्त्वाची अट, की तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलवर येता. तुम्हाला प्रत्येक वेळेस जर तुम्ही सेशन बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे इस्टॅब्लिशमेंटचा नंबरचा एक सर्वात महत्त्वाचा विषय असतो, आणि तिथे अप्लाय करायचं असते अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती. परंतु यांनी रोलच वेगळा केला. यांनी फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि जे तुमची प्रोफाईल पेज आहे, प्रोफाईल पेजवर त्याच्यावर तुमचा एनरोलमेंट नंबर असतो, तो प्रोफाईल पेजचा तुम्हाला प्रिंटआउट काढायचा आहे, स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट काढायची आहे, त्याची पण प्रत जोडायची आहे, सोबत पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचे आहे, आणि सरळ तुम्हाला मंडळ कार्यालय जे बीड आहे, म्हणजे रोडवरतीच कार्यालय तुम्हाला माहीत असणार. ठीक आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला भेटायचं आहे, किंवा तिथे जाऊन ते सादर करायचे तुम्हाला सर्व आपले कागदपत्रे. आता ओरिजिनल मागितलं नाही आहे, पण जेवढे काही ओरिजिनल आहे तेवढे सोबत घेऊन जायचे, एवढं लक्षात ठेवा सेफ्टीसाठी. त्याच्यानंतर चौथी अट आहे की अप्रेंटिसशिप पोर्टलवरती, अप्रेंटिसशिप पोर्टल कोणती, apprenticeshipindia.gov.in जी पोर्टल आहे ज्याच्यावरती अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. त्याच्यात रजिस्ट्रेशन करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करून असले पाहिजे. ती जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते कसं आहे तुमचं कंपल्सरी, पण तिथे अप्लाय नाही करायचं आहे, फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. तर त्याच्यानंतरची अट आहे की उमेदवाराची निवडी. आता तुमची निवड कशी होणार, तर ITIची. आता बघा कसं असते निवड, पण सांगितलं ना कलाकारी करून ठेवली आहे ॲडव्हर्टाईजमध्ये, की तुमचे 10वीचे पर्सेंट आणि ITIचे पर्सेंट यांची मिळून मेरिट लावायचं असं ठरवल्या गेलेलं. तर नियम बदलला आहे, पण यांनी अजूनही त्याच पद्धतीने चालले आहे. फक्त ITIच्या गुणांवरच तुमची मेरिट लिस्ट लागणार. काही ऑब्जेक्शन नाही आहे माझं, चांगलं आहे. ज्यांना छान मार्क्स आहे त्यांच्यासाठी छान. त्याच्यानंतर 6वं पॉईंट आहे की केंद्र शासनाने जेवढे काही अप्रेंटिसशिपचे नियम लावून दिले आहेत सर्वच्या सर्व नियम इथे लागू होणार. आता मगाच एखादा फोन आला तर सर आरक्षणाविषयक धोरणानुसार असं म्हटलं आहे तर सेंट्रल कास्ट लागते का, नाही, कास्ट तुम्हाला स्टेटचीच लागते. लक्षात ठेवा नेहमीसाठी, जर आपली ॲडव्हर्टाईज स्टेटची आहे तर स्टेटचंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार, सेंट्रलची असलं तर तुम्हाला सेंट्रलची कास्ट लागणार. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे की मग सर्वजण तुम्ही जे कोणी येणार 8 आणि 9 तारखेला त्यांची यादी लागणार 20 तारखेला, म्हणजे तुमची मेरिट लिस्ट लागणार. मेरिट लिस्ट जर तो कोणाला त्याच्यामध्ये जर डाऊट असणार किंवा काही कोणाला ऑब्जेक्शन असणार की कोणाचे पर्सेंट तिथे कमी टाकल्या गेले आहे, कमी मार्क त्यांचा मेरिट डाऊन केला गेला आहे, असं जर लक्षात आलं तर तुम्ही काय करू शकता, हरकत न म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन असणार तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. कधी 21 व 22 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, लेखी तक्रार द्यायची. लेखी तक्रार एक अर्ज करायचा की माझे पर्सेंट चुकले बा किंवा असं काय जे काही अडचण असली तर. म्हणजे 20 तारखेला सर्वांची लिस्ट लागणार. 21 आणि 22 तारखेला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता असेल तर, म्हणजे विनाकारणच नाही घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर अखेरची यादी लागणार, म्हणजे त्याच्यानंतर मग तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा त्याच्यातले बाकीचे जे पॉईंट आहेत ते काही इम्पॉर्टंट नाही आहे. पैसे वगैरे देणार नाही, जाणे येण्याचे ते सर्वांनाच माहिती आहे, काही फुकटमध्ये जायचं करणार नाही आपल्याला, आपल्या पैशाने जायचं यायचं असे वगैरे लिहिलेलं आहे. असो, आता जायचं कुठे आपल्याला, विद्युत भवन जालना रोड कार्यालय मंडळ बीड येथे संपर्क साधावा. म्हणजे जे इच्छुक आहे त्यांनी इथे जायचं, पोस्टाने पाठवायचं नाही आहे, कसंच नाही, सरळ त्या 2 दिवस जाऊन तिथे उभं राहायचं आहे, दोन पैकी एका दिवशी, आणि आपलं सर्व तिथं डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून चाललं यायचं आहे. कारण की मग ते 20 तारखेला लिस्ट लावतील, आणि मग त्याच्यानंतर जर ऑब्जेक्शन असलं म्हणजे तुम्हाला सरळ तिथेच जाऊन भेटावं लागेल प्रत्येक वेळेस. फक्त एकच ऑफिस दिलेलं आहे, एकाच ऑफिसमध्ये जायचं. हे अशा पद्धतीचं काय होतं, अप्रेंटिसशिप होतं. एकदम सोपाचा विषय आहे, काही असा कठीण टेन्शन घेण्यासारखा विषय नाही, पण बीड जिल्ह्यातले बरेचसे विद्यार्थी वाट बघत होते, त्यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचे विद्यार्थी असाल आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती CST लॉन्चपॅडच्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे, जो देशातील सर्वच स्पर्धा टेक्निकल परीक्षा ज्या आहे त्या परीक्षेकरता एकदम उपयुक्त कोर्स आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा सरळ जर जॉईन करायचं असला ॲप डाउनलोड करायची CST लॉन्चपॅडची
आणि त्याच्यावरती कूपन आहे ओपन माइंड गुरुजीचं 10%. त्यांनी 10% काय होतं मायनस होते. तर आवर्जून जॉईन करायच्या पहिले कूपन यूज करायचं. मला आवर्जून प्रत्येक वेळेस सांगावं लागतं, तरी कोणाकोणाच्या लक्षात येत नाही. ठीक आहे, तर ही होती अप्रेंटिसशिप कुठची, बीड जिल्ह्यातली, बीड आणि अंबाजोगाई विभागातली. ठीक आहे, तिथे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.